आमचा संसार पुढील प्रकरण. आनंदी धोंडो. पती आणि पत्नी या दोघांपैकी एक असामान्य व दुसरी व्यक्ती सामान्य अशी जोडी जमल्यास पतीकडे पाहण्याची पत्नीची दृष्टी कशी बनते याचे 2 मासले मागील 2 लेखात मी तुम्हाला दाखवले. आता पती पत्नी समान वयाची, समान कर्तृत्वाची आणि समान बुद्धिमत्तेची असली तर अशा बायकोच्या दृष्टिकोनातून तिच्या नवऱ्याचं चित्र कसं काय निघतं हे या लेखात पाहू. डॉक्टर धोंडो केशव कर्वे हे नाव महाराष्ट्रात जितकं सर्वतोमुखी आहे तितकंच त्यांच्या पत्नी सौ आनंदीबाई उर्फ बाया यांचंही नाव सर्वश्रुत आहे. महाराष्ट्रात स्त्री शिक्षण व इतर अनेक महिलाविषयक सामाजिक सुधारणांशी आनंदीबाई व धोंडोपंत ही नावे जिव्हाळ्याने निगडीत झाली आहेत. स्त्रियांच्या उद्धारासाठी यावत जीव कष्ट करत राहणं हे या पतीपत्नीचं एकच जीवित कार्य झालं आहे. सुदैवाने या दोघांनीही आपापली आत्मचरित्र लिहून प्रसिद्ध केलेले असल्याने या पतीपत्नींच्या परस्परांविषयीच्या भावना समजून येण्यास साधन उपलब्ध झालं आहे. डॉक्टर कर्वे यांचं आत्मवृत्त 1915 साली प्रसिद्ध झालं व त्यानंतर 29 वर्षांनी सौ आनंदीबाईंचं माझे पुराण बाहेर पडलं. आत्मवृत्त हे पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्यासाठीच लिहिलेलं असल्याने ते साहजिकच विस्तृत व व्यवस्थिशीर आहे. उलटपक्षी माझे पुराण पुस्तक लिहिले ते प्रसिद्धीच्या हेतूने नव्हे तर एका दीर्घकालीन आजारात वेळ घालवण्याचे साधन म्हणून या आठवणी लिहून काढण्यात आल्या. त्याचा एक फायदा असा झाला आहे की या आठवणीत साहजिकच मनमोकळेपणा भरपूर आला आहे. वाईट एवढेच वाटते की या छोट्या पुस्तकाचे नाव जरी माझे पुराण असले तरी पुस्तकाचे स्वरूप मात्र जंत्री वजा टिपणासारखे त्रोटक आहे. सौ आनंदीबाईंच्या जीवनात त्यांना 2दा बोहल्यावर चढावे लागले. त्यांचे पहिले लग्न त्यांच्या वयाच्या 8व्या वर्षी झाले. त्यांच्या पहिल्या पतीचं नाव नातू, आडनाव नातू असे होते. लग्नाच्या वेळी या पतीपत्नींच्या वयात 17 वर्षांचं अंतर असल्याचे आत्मवृत्तात डॉक्टर कर्वे यांनी म्हटले आहे. पण आनंदीबाईंनी माझे पुराण मध्ये वयात 12-13 वर्षांचे अंतर असल्याचा उल्लेख केला आहे. हे लग्न वैशाखात झाले व भाद्रपदात नातू मरून बायाला 8व्या वर्षीच वैधव्य आले. लहानपणीच नवरा मेल्यामुळे मला त्याचे इतके दुःख झाले नाही असे आनंदीबाईंनी म्हटले आहे. आनंदीबाईंचे वडील विचाराने प्रगमनशील होते व त्यांचे बंधूही सुधारणावादी असल्यामुळे वैधव्य प्राप्त झाल्यावर आनंदीबाईंच्या शिक्षणास सुरुवात झाली. पुढे पंडिता रमाबाईंनी शारदा सदनाची स्थापना केली तेव्हा तिथे पहिली विद्यार्थिनी म्हणून आनंदीबाईंचेच नाव दाखल झाले. पंडिता रमाबाईंच्या सहवासाचा आणि शिक्षणाचा आनंदीबाईंच्या मनावर उत्कट व खोल ठसा उमटला व त्यांच्या हातून आयुष्यात जी थोर समाजसेवा झाली त्याचं श्रेय खुद्द आनंदीबाईंनीच पंडिता रमाबाईंच्या पदरात टाकले आहे. माझे पुराणमध्ये सौ आनंदीबाई म्हणतात, पंडिता रमाबाईंनी वेळोवेळी जो उपदेश केला तो माझ्या मनात मी टिकलीप्रमाणे कोंदून ठेवला आहे. बाईंचा मला कधीही विसर पडणार नाही. त्या म्हणत, ईश्वरावर जशी श्रद्धा ठेवतात तशी कामावर ठेव व नेट दाखव म्हणजे देव ते पार पाडायला बळ देतो. बाईंच्या शिकवणुकीचा व अनुभवांचा माझ्या आयुष्यावर फार परिणाम झाला आहे. आपल्या जातीसाठी बायकांसाठी काहीतरी करा अशी इच्छा त्यांच्याच उदाहरणावरून माझ्या मनात उत्पन्न झाली. पुढे हिंगण्याचा आश्रम व इतर संस्थांकरता जी काही थोडीफार सेवा मी केली त्यांच्याच उपदेशाचं फळ आहे. बाई नेहमी म्हणत, स्त्री हाच स्त्रीचा शत्रू आहे. स्त्रियांचा उद्धार करायला स्त्रियांनीच पुढे झाले पाहिजे. तू आपल्या आयुष्यात एखाद्या तरी विधवेला तुझ्याप्रमाणे शिकवलेस तर माझ्या शिकवण्याचे सार्थक झाले असे मी समजेन. हा उपदेश माझ्या पुढील आयुष्यात मी शक्य तितका आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. हा थोडासा लांबट उतारा देण्याचा हेतू असा की आनंदीबाईंनी आपल्या जीवनात जी समाजसेवा केली ती लग्नबंधनाने त्या डॉक्टर कर्वे यांच्याशी जखडल्या गेल्या म्हणून नसून ती त्यांची स्वतंत्रपणे बनलेली अंतःकरण प्रवृत्ती असल्याचे स्पष्ट व्हावे. डॉक्टर कर्वे आणि सौ आनंदीबाई यांना मी सुरुवातीस समान कर्तृत्वाची नवरा बायको म्हटले, तेही याच अभिप्रायाने. या लेखमालेतील पहिल्या 2 स्त्रियांना शिक्षणास व समाजकार्यास प्रवृत्त केले ते त्यांच्या नवऱ्यांनी
काहीसे त्या बायकांच्या स्वतःच्या इच्छेविरुद्ध. पण आनंदीबाईंच्या बाबतीत मात्र प्रकार वेगळा आहे. त्यांनी गेली 55 वर्षे धोंडोपंतांबरोबर सतत समाजसेवेचे आणि स्त्री शिक्षणाचे कार्य केलेले असले तरी त्या कार्याचा कित्ता आनंदीबाईंनी त्यांची व धोंडोपंतांची दृष्टादृष्टही होण्यापूर्वी पक्का गिरवला होता. खुद्द सौ आनंदीबाईंनीच म्हटले आहे, लोकांसाठी काहीतरी करावे अशी इच्छा आम्हाला साधनासन्नात झाली. पुढे कर्व्यांशी लग्न झाल्यावर त्यांच्या उदाहरणाने अशी फार इच्छा होऊ लागली व त्याच सुमारास समाजातील निरपराध मुलं, गरीब मुलं नाश पावत असलेली दिसली. लग्न झाल्याबरोबर माझ्या घरी बरीच मुलं राहत होती. या अनाथ मुलांचं करताना मला मनापासून आनंद वाटे आणि वाटतो. माधवराव रानडे किंवा गोपाळराव गोशी हे अनुक्रमे रमाबाई व आनंदीबाई यांचे गुरु होते. तसा प्रकार धोंडोपंत व बाया यांच्या संबंधात नाही. धोंडोपंतांच्या खांद्याला खांदा लावून सौ आनंदीबाईंनी अर्धशतकावर सामाजिक सुधारण्याचं कार्य केलेलं असलं तरी त्याची स्फूर्ती त्यांना पतीने दिलेली नाही. इतकंच काय, पण धोंडोपंतांची व त्यांची ओळख होण्यापूर्वीच आनंदीबाईंनी शाळेत जाऊन शिक्षण घेण्यास, फार काय पण वपन केलेले केस पुन्हा वाढवण्यासही सुरुवात केलेली होती. 1892-93 या प्रकारे वागणारी स्त्री ही असामान्य नीतिधैर्याची असली पाहिजे हे तत्कालीन सामाजिक बंधनांची किंचितही कल्पना असणारा कोणीही कबूल करेल. सौ आनंदीबाईंच्या स्वभावाची ही घडण नीट लक्षात घेतल्याशिवाय त्यांच्या पतीचं त्यांनी जे चित्र काढलं आहे त्याचं मर्म बरोबर ध्यानी येणार नाही. रमाबाई रानडे किंवा आनंदीबाई जोशी या दोघी जणींच्या ठिकाणी पतीकडे परमेश्वर म्हणून पाहण्याची जी वृत्ती दिसते तिचा संपूर्ण अभाव सौ आनंदीबाई कर्वे यांच्या ठिकाणी दिसतो. त्यांनी माझे पुराणमध्ये धोंडोपंतांचं स्वभावचित्र आपल्या बरोबरीचा सवंगडी याच दृष्टीने चितारलं आहे. त्यामुळेच धोंडोपंतांच्या गुणांबरोबरच त्यांच्या दोषांचंही दिग्दर्शन थोडक्यात पण सडेतोडपणे केलेलं आहे. माझं पुराणमध्ये पतिचित्र रेखाटताना सौ आनंदीबाईंनी जेवढा मनमोकळेपणा व सडेतोडपणा दाखवला आहे तेवढा स्वतःच्या पतीविषयी लिहिणाऱ्या अन्य कोणा स्त्रीने दाखवलेला माझ्या पाण्यात नाही. इतका मोकळेपणा आनंदीबाईंच्या लिखाणात येण्याचं कारण आनंदीबाई व धोंडोपंत याचमधील वय, बुद्धिमत्ता व कार्यकर्तृत्व याबाबतची समानता आणि दोघांनी एकत्र उपभोगलेलं दीर्घकालीन सांसारिक व सामाजिक जीवन हे आहे. आनंदीबाईंचा जन्म सन 1865 झाला. डॉक्टर सौ आनंदीबाई जोशी यांचाही जन्म याच साली झाला. आनंदीबाई कर्वे यांचं पहिलं लग्न 1873 साली झालं. रमाबाई रानडे यांचं लग्न याच सालाच्या अखेरीस झालं. लग्नाच्या वेळी रमाबाईंचं वय 11 वर्षांचं होतं तर आनंदीबाई कर्वे यांचं वय 8 वर्षाचं होतं. 4-5 महिन्यातच आनंदीबाईंवर आकाशीची कुऱ्हाड कोसळली. पण तेव्हा त्यांचं वय या घटनेचा नीट अर्थ समजण्या इतकं प्रौढ नसल्याने त्यांना नवऱ्याच्या मृत्यूचं दुःख असं झालं नाही. वयाच्या 21व्या वर्षी वपनाच्या अमंगल प्रसंगास त्यांना बळी पडावं लागलं. तेव्हा 13 वर्षापूर्वी मेलेल्या नवऱ्याचं त्यांना दुःख झालं. 24व्या वर्षी त्यांनी शिकण्यास आरंभ केला. रमाबाई किंवा आनंदीबाई जोशी यांच्याप्रमाणे आनंदी कर्वे ना शिक्षण घेण्याच्या बाबतीत घरच्या माणसांची आडकाठी नसल्याने कौटुंबिक जाच काही सोसावा लागला नाही. पुढे 4 वर्षांनी त्यांनी धोंडोपंत कर्वे यांच्याबरोबर पुनर्विवाह केला. त्यालाही त्यांचे वडील अनुकूल होते. माहेरच्या या प्रगमनशील विचारसरणीमुळे आनंदीबाईंना सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात एवढं मोठं पाऊल टाकताना कौटुंबिक स्वरूपाचा त्रास झाला नाही. उलट अप्रत्यक्षपणे झालं ते सहाय्यच. धोंडोपंतांचा व आनंदीबाईंचा पुनर्विवाहापूर्वी परिचय होता. एका कुटुंबात दोघं काही दिवस राहिलेलीही होती. तेव्हा धोंडोपंत विवाहित होते. त्यांची प्रथम पत्नी वारल्यावर त्यांनी पुनर्विवाह करण्याचे ठरवले व आनंदीबाईंच्या वडिलांच्या संमतीने त्याने आनंदीबाईंना त्याबाबत विचारले. या सर्व प्रकरणात प्रेमाभिमाची काही भानगड नव्हती. धोंडोपंतांनी सरळ विचारलं, मी गरीब आहे. पंडिता रमाबाईंकडे आहे तसे माझ्याकडे नाही. तुला जर माझी गरिबी पसंत असेल तर तुझ्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे तुझ्याशी लग्न करण्याची माझी तयारी आहे. या मागणीतील व्यावहारिकता वर्णनीय आहे. आनंदीबाईंनीही या लग्नाला मान्यता दिली ती व्यावहारिक भूमिकेवरूनच. कर्व्यांनी आनंदीबाईंच्या नावे पॉलिसींपैकी 3000 रुपये ठेवण्याचा कायदेशीर लेख करून दिला व हा पुनर्विवाह झाला.
11 मार्च 1893 रोजी झालेला धोंडोपंत व आनंदीबाई यांचा पुनर्विवाह हा महाराष्ट्रात सार्वजनिकरित्या झालेला पहिला पुनर्विवाह होय. त्या विवाहाला आता 55 वर्षे होऊन गेली. आनंदीबाईंची 2 लग्ने झाली, दोन्ही बिजवरांची. पण पहिल्या लग्नात त्यांचा नवरा त्यांच्याहून 17 वर्षांनी मोठा होता, तर दुसऱ्या लग्नात नवरा बायकोत फक्त 7च वर्षांचे अंतर होते. लग्नानंतरच्या 55 वर्षात आनंदीबाईंनी धोंडोपंतांच्या बरोबरीने समाजसेवेचा जो वाटा उचलला आहे त्याची थोरवी मोठी आहे, पण त्याचा विचार प्रस्तुत लेखाच्या कक्षेत येत नाही. अर्धशतकाच्या सहवासानंतर आनंदीबाईंनी धोंडोपंतांचं स्वभावचित्रण माझे पुराणमध्ये केलेलं आहे. त्यात कोणत्याही प्रकारची भव्यता किंवा उदात्तता नाही. कारण धोंडोपंतांचं कार्य कितीही थोर असलं तरी त्यांचं वैयक्तिक जीवन आणि स्वभाव ही दोन्ही अत्यंत एकमार्गी आणि वैचित्र्यशून्य आहेत. धोंडोपंतांचा स्वभाव धोपटमार्गी आहे व त्यांनी जे महान कार्य केलं त्याचा पाया त्यांच्या ठिकाणची कार्यनिष्ठा आणि कष्टप्रियता यात आहे. एरवी त्यांच्या स्वभावात किंवा चरित्रात वैचित्र्य किंवा वैविध्य नाही. त्यांची बुद्धिमत्ताही असामान्य नव्हे. शिक्षण मिळून ते MA झाले, प्राध्यापक झाले. आनंदीबाई पदवीधर झाल्या नाहीत, एवढाच फरक. धोंडोपंतांनी आनंदीबाईंना विद्या दिली नाही, प्रेरणा दिली नाही, पैसा दिला नाही. दिलं काय तर स्वतःच्या हातात हात घालून आयुष्यभर काबाड कष्ट काढून समाजसेवा करण्याची संधी. या कामात मात्र नवरा बायको समानशील आहेत. आनंदीबाई काम करीत असता त्यांना धोंडोपंतांनी रामायण वगैरे पुराण ग्रंथ वाचून दाखवले असा उल्लेख माझे पुराणमध्ये एके ठिकाणी आहे. धोंडोपंत सर्व काळ आपल्याच उद्योगात गर्क असल्याने सांसारिक कटकटीत कधी लक्ष घालीत नाहीत. पैसा थोडा मिळे व त्यातलाही काही भाग धोंडोपंतांच्या कार्याप्रित्यर्थ खर्च होई. त्यामुळे आनंदीबाईंना संसार यात्रा खुरडत रखडतच करावी लागली. खुद्द प्रोफेसर कर्वे यांनीच आत्मवृत्तात म्हटले आहे की मी विशेष आसक्तीने संसार कधीच केला नाही. जेव्हा जेव्हा सार्वजनिक कामात मी गळून जातो तेव्हा सांसारिक सुखाचा मला विसर पडतो. त्या कामातून अवसर मिळाला म्हणजे मी संसार सुखाचे गुटके मोठ्या आवडीने घेतो. धोंडोपंतांची संसारविषयक वृत्ती ही अशी अनास्थेची आणि त्यातही उभयता पतीपत्नींनी संसारात राहूनही वानप्रस्थाश्रमाचे जीवन जगण्यास सुरुवात करूनही आता कैक वर्ष लोटली आहेत. अर्थातच अशा अनासक्त वृत्तीच्या पतीपत्नींच्या जीवनकथेत मामुली संसार कथेचा दुष्काळ आहे हे साहजिकच आहे. सौ आनंदीबाई व प्रोफेसर कर्वे यांनी अर्धशतक एकत्र संसार केला, पण आनंदीबाईंच्या माझे पुराणमध्ये या प्रदीर्घ कालखंडात नवरा बायकोत घडून आलेल्या कसल्याही बऱ्या वाईट प्रसंगाच्या गोष्टी दिलेल्या नाहीत. फक्त या दीर्घकालीन सहवासाचं सिंहावलोकन करून सौ आनंदीबाई कर्व्यांचं स्वभावचित्र काढलं आहे ते असं. नवरा बायकोचा एकंदर सलोखा असेल तर संसारात गोडी राहते. कर्वे हे कामानिमित्त बहुतेक बाहेर असत. घरचं सर्व मीच पाहे, पण मी जे जे करी ते कर्व्यांना नेहमी पसंत असे. कारण असं नाही, असं करावं असे ते फार वेळा म्हणालेले नाहीत. बाकी ते नेहमीच अबोलपणाने वागत. कर्व्यांचं वागणं माझ्याशी काय, मुलांशी काय, सडेतोडपणाचं तुटक व हिशेबी असे. मात्र कर्वे माझ्याशी तसे वागतात हे मी कोणाच्या लक्षात आणून दिले नाही. कित्येकदा त्यांच्या असल्या वागण्याने मला वाईट वाटे, रागही येई, पण तो मी दिसून देत नसे. कारण मान सांगावा जनात, अपमान सांगावा मनात, हेच खरे. कर्वे कधी माझी बाजू घ्यायचे नाही. कित्येकदा असे प्रसंग आले होते की कर्व्यांनी माझ्या बाजूने 2 शब्द सांगितले असते तर चांगले झाले असते, पण त्यांनी तसे केले नाही. अजून ते माझ्या मनात कितीदा तरी बोचते. मला काय, मुलांना काय किंवा इतरांना काय, आपणहून काही सांगायला जायचे नाही. कर्वे म्हणजे एकमार्गी, आपण बरं ते आपलं काम बरं. साधेभोळेपणा इतका की इतरांच्या सहज लक्षात येणाऱ्या गोष्टी देखील त्यांना मुळीच दिसायच्या नाहीत. कर्व्यांचा भिडस्तपणा तर कमालीचा. कर्वे खाण्यापिण्याच्या बाबतीत इतके साधे होते म्हणूनच माझे दिवस निभले. मी जे खायला घाली ते खात. कधी कुठल्या गोष्टीला त्यांनी नावे ठेवली नाहीत. कर्व्यांच्या तोंडात दगडे, म्हारणी हेच सर्वात वाईट शब्द. याखेरीज दुसरी कोणतीही शिवी मी आजपर्यंत त्यांच्या तोंडातून ऐकली नाही. कर्वे जितके शांत तितकेच रागीट. त्यांना सवय अशी कोणतीच नाही, कोणत्याच गोष्टीचा आग्रह नाही.
लग्न झाल्यानंतर पहिल्याने कधी कुठे टांग्यातून जायची वेळ आली तर कर्वे टांगेवाल्याजवळ बसत आणि मी एकटीच मागे बसे. मलाही त्यावेळेच्या मानाने ते बरं वाटे, कारण नवरा बायकोचं प्रेम मर्यादेतच दाखवावं लागं. कर्वे व्यवहाराला पैशाला अत्यंत चोख. एक पैची अफरातफर होणार नाही. संस्थेच्या हिशोबात हे ठीक आहे, पण ते घरीसुद्धा असेच वागतील. एकंदरीने कर्वे फार शांत व धीम्या वृत्तीचे, अत्यंत करारी, हेकट म्हणाना. संसाराकडे स्वतः मन घालीत नसत. तसेच मी केलेली गोष्ट त्याने नापसंत केली नाही. अर्थात अशा स्वभावामुळेच मलाही स्वतंत्रपणे अनेक गोष्टी करता आल्या व सर्व एकसूत्री झाले. या लांबलचक उतार्यात आनंदीबाईंनी धोंडोपंतांचं स्वभावचित्र सुरेख रेखाटलं आहे. कर्वे संसारात राहूनही विरक्त असल्यामुळे आणि त्यांच्या सार्वजनिक कार्याशी आनंदीबाई स्वतःच समरस झाल्या असल्यामुळे या विरक्त पुरुषावरही आनंदीबाई अनुरक्त राहिल्या. कर्व्यांच्या संसारातच नव्हे तर त्यांच्या समाजसेवेतही आनंदीबाईंनी त्यांच्याशी सहधर्मचारिणीच्या नात्याची वागणूक ठेवली. कर्व्यांनी आनंदीबाईंना तसं कोणतंच सुख दिलं नाही. फार तर त्यांनी आपल्या बायकोला जाणतेपणी कसलाही त्रास दिला नाही, हा कर्व्यांचा गुण म्हणता येईल. पण कर्व्यांनी जरूर तिथेही आपल्या कर्तबगार बायकोची बाजू घेतली नाही. ही रुखरुख आनंदीबाईंच्या मनाला अजून बोचत आहे. रमाबाई रानड्यांप्रमाणे आनंदीबाईंनी स्वतःला धोंडोपंतांची सावली मानलं नाही हे खरं आहे. बिडस्त व अनाग्रही नवऱ्याची सडेतोड बायको असल्यामुळे तशी वृत्ती त्यांच्या ठिकाणी निर्माण होणं शक्यही नव्हतं. शिवाय कर्वे यांनी आनंदीबाईंना काही मोठेपणा मिळवून दिला असंही म्हणवत नाही. आनंदीबाईंचा मोठेपणा हे त्यांच्या स्वतःच्या कर्तबगारीचं फळ आहे. कर्वे यांचं ते दान नव्हे. उलट एके ठिकाणी आनंदीबाईंनी म्हटलं आहे ते अगदीच खोटं नाही. केव्हा तरी गमतीने बोलणं निघालं म्हणजे मी म्हणते, उगीच लोकांनी तुम्हाला महर्षी नाव दिलं, नुसतं म्हणून घ्यायला काय? मी जर घरात सर्व पाहिला नसते तर तुम्ही काय केलं असतं? मी होते म्हणूनच तुम्ही एवढे मोठे झालात. हे बोलणं थट्टेचं असलं तरी आनंदीबाईंच्या मनाचा पीळ व आत्मविश्वासही त्यात दिसून येतात. कर्व्यांची बायको म्हणून केवळ नव्हे तर स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी कर्व्यांच्या बरोबरीने मान व मोठेपणा मिळवला आहे. कर्व्यांच्या स्वभावाचं पुष्कळसं सडेतोड वर्णन आनंदीबाईंनी माझे पुराणमध्ये दिलं आहे. कर्व्यांच्या बरोबर किंबहुना त्यांच्या आधीपासून त्यांनी कृतीने समाज सुधारण्यास सुरुवात केली आहे. तरीही त्यांच्या मनात कुठेतरी सनातनीपणा लपून राहिलेला असावा असं वाटतं. नवऱ्याचं नाव घेण्यासंबंधातील त्यांची वृत्ती सनातनी स्त्रीची आहे. त्या म्हणतात, मी कर्व्यांचं नाव कधीच घेतलं नाही, कारण धोंडो हे नावच मला आवडत नसे. त्यामुळे मला कोणी कितीही अडवलं तरी मी नाव घेण्याचं टाळत असे. मात्र नवऱ्याचे नाव घेतले तर आयुष्य कमी होते ही जुनी कल्पना मला खरी वाटत नव्हती. लग्नाच्या पूर्वी मी कर्व्यांना इतरांप्रमाणेच अण्णा म्हणत असे, पण लग्नानंतर काय म्हणणार? तेव्हा बाईंनी म्हणजे पंडिता रमाबाईंनी सुचवल्यावरून मी कर्वे म्हणू लागले. वास्तविक पाहता आनंदीबाईंसारख्या कर्त्या सुधारणावादी स्त्रीला लग्नानंतरही अण्णा याच नावाने कर्वे यांना संबोधण्यास काय हरकत होती? पण मनात रुजलेल्या खोलवरच्या संस्कारांना ते मानवलं नसावं म्हणून कर्वे म्हणण्याचा इंग्रजी पर्याय त्यांना पत्करावा लागला. डॉक्टर आनंदीबाई जोशी वास्तविक योग्यतेने गोपाळरावांपेक्षा अनेक पट श्रेष्ठ होत्या, पण त्यांनीही गोपाळरावांना परमेश्वरासमानच लेखलं व त्यांच्यापुढे स्वतःला तुच्छ मानलं. सौ आनंदीबाई कर्वे याही धोंडोपंतांच्या मानाने स्वतःला कमी योग्यतेच्या लेखतात. कारण त्या एके ठिकाणी म्हणतात, एवढ्या मोठ्या थोर गृहस्थाची मी बायको आहे व त्यांच्या कामात मला थोडी बहुत मदत करता आली या कल्पनेने मला किती आनंद व समाधान होतं याचं वर्णन करता येणार नाही. अर्थातच ही लीनतेची भूमिका पत्नीने मनाने एकदा पत्करल्यावर आपल्या नवऱ्याचा उणेपणा जगाला दाखवू नये असा सनातनी सदुपदेश आनंदीबाई स्त्रीवर्गाला करतात याचं आश्चर्य वाटेनासं होतं. आणि कर्वे जिवंत असताना अहेपणातच मला मरण यावं अशी एकच शेवटची इच्छा आनंदीबाईंच्या मनात आता वागत आहे हे स्वाभाविक वाटतं. सौ आनंदीबाई आपल्या नवऱ्याच्या स्वभावापेक्षाही त्याच्या समाजकार्याशी जास्त समरस झाल्यामुळे त्यांच्या संसारात समृद्धी जरी कधी दिसून आली नाही तरी एकंदरीने सुख व समाधान सदैव नांत राहिलं. धोंडोपंतांनी त्यांना संसारात संपूर्ण स्वातंत्र्य दिलं व इतरही बाबतीत स्वतःची इच्छा बायकोवर लादण्याचा प्रयत्न केला नाही हे खरं.
पण त्यांनी बायकोला सुख देण्याचाही काही प्रयत्न जाणीवेनी केला नाही. आनंदीबाईंचं त्यांच्यावरील प्रेम संसारदक्ष गृहिणीचं आहे, तसंच ते सार्वजनिक कार्यक्षेत्रातील बरोबरीच्या सहकार्याचं आहे. म्हणूनच धोंडोपंतांच्या गुणदोषांची सडेतोड चर्चा करण्यास जसं त्यांना संकोच वाटत नाही, तद्वत कर्व्यांच्या मोठेपणामुळेच आपल्यालाही मोठेपणा लाभला असं सांगण्यात त्यांना कमीपणा वाटत नाही. धोंडोपंतांबाबतच्या आपल्या रास्त तक्रारी आनंदीबाईंनी माझे पुराणमध्ये स्पष्टपणे मांडल्या असल्या तरी त्यात कडवटपणा नाही, याचं कारणही तेच. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.